एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। डीएमसी उद्योग समूहाने अल्पावधीत नावलौकिक मिळवला असून त्यांच्या या यशाची घोडदौड अशीच सुरू राहू असं प्रतिपादन माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी केलं। देवळाली प्रवऱ्यातील डीएमसी उद्योग समूहाच्या वतीने आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनामत ठेव व रिबेट वाटप कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात एकूण 62 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं। प्रसंगी कदम बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन पठारी होते। प्रारंभी प्रास्ताविका डीएमसी उद्योग समूहाचे अध्यक्ष अजित चव्हाण यांनी संस्थेचा वार्षिक आढावा व कार्याचा लेखाजोखा सादर केला। यावेळी व्यासपीठावर दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशव शिंदे, देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, गोरख मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक सचिन ढूस, अमोल कदम, सोसायटीचे माजी चेअरमन संतोष चव्हाण, देवळाली व्यापारी संघटनेचे सतीश वाळुंज, डॉक्टर अभिजित वळेकर, ज्ञानेश्वर टेकाळे, अनिल टेकाळे, नगरकर नाना आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले, दूध व्यवसायात काळानुसार शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे। डीएमसीच्या माध्यमातून आज 62 लाख रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। योग्य व शुद्ध दूध दिल्यास निश्चितच चांगला भाव मिळेल। यावेळी बोलताना दैवत दूध संघाचे अध्यक्ष केशव शिंदे म्हणाले, शेतीसोबत दुग्ध व्यवसाय जोडधंदा म्हणून महत्त्वाचा आहे। काळानुरूप बदल करत शुद्ध तूप देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल। अजित चव्हाण यांनी अल्पावधीत केलेलं कार्य कौतुकास्पद आहे। कार्यक्रमासाठी संदीप पारे, भारत शेटे, सुधीर टिक्कल, सचिन सरोदे, किरण भांड, सतीश वने, संदीप शिंदे, बाबा चव्हाण आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर भालेकर, राजेंद्र तरस, विनायक चव्हाण, धीरज शिंदे आदींसह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतला। आज डीएमसी दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या वतीने आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनामत ठेव व रिबेट वाटप करण्यात आलेले आहे। त्यामध्ये 41,34,605 ही अनामत ठेव होती। तर त्याबरोबर 50 पैसे प्रति लिटर प्रमाणे 20,06,703 रुपये रिबेट वाटप केलेले आहे। असे सगळे एकूण 61,41,335 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, त्याचप्रमाणे केशवराव शिंदे, त्याचप्रमाणे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम हे सगळे मान्यवर उपस्थित राहिले। असंच प्रेम आमच्या डीएमसी उद्योग समूहावर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ठेवावं आणि या निमित्तानं मी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दीपावलीच्या, पाडव्याच्या व त्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।